ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. पंथराजाचे महात्म्य भाग 3. ओव्या आहेत 157 ते 162. साधक या मार्गाची निवड का करतो व या मार्गाने साधक महत्व पावतो हे सांगितल्यावर ज्ञानदेव या मार्गाचे आणखी महात्म्य वर्णन करून सांगणार आहेत. हा मार्गू जै देखिजे तै तहान भूक विसरिजे, रात्री दिवसू नेणिजे वाटे ये. या मार्गाची ओळख झाली असता तहान भुकेची आठवण राहत नाही. या रस्त्यावर रात्र व दिवस यांची कल्पना येत नाही. चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे, आव्हाटलिया तरी जोडे स्वर्ग सुख. या मार्गाने जात असता जेथे जेथे पाऊल पडेल तेथे तेथे मोक्षाची खाणच उघडते. आणि या मार्गाचे आचरण करणारा जरी भलत्या मार्गाला लागला तथापि त्या स्वर्गसुख मिळते. निघीजे पूर्वी मोहरा की येईजे पश्चिमेची या घरा, निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथीचे. अर्जुना, या मार्गात पूर्व दिशेच्या मार्गाने निघून पश्चिम दिशेच्या घरास यावे असे आहे. या मार्गाचे चालणे स्थिरपणाने आहे. म्हणजे मनाचा स्थिरपणा हेच या मार्गाचे चालणे आहे. येणे मार्गे जया ठाया जाईजे, तो गावो आपणची होईजे, हे सांगू काय सहजे जाणसी तू. या मार्गाने ज्या मुक्कामास जायचे तो गावच आपण होतो हे कशास सांगावायला पाहिजे, तुला हे सहजच कळेल. तेथ पार्थ म्हणितले देवा, तरी तेची मग केव्हा, का आरती समुद्रवनी न काढावा बुड तू जिमी. तेव्हा अर्जुन म्हणाला, कृष्णा, तर मग तेच तुम्ही केव्हा करणार. मी उत्कंठारूप समुद्रात बुडत असताना त्यातून तुम्ही मला का काढत नाही. तर श्रीकृष्ण म्हणती ऐसे, हे उच्चृंखळ बोलणे कायसे, आम्ही सांगत असो आपैसे बरी पुशिले तुवा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, असे हे उतावीळपणाचे भाषण कशा करता. आम्ही आपण होऊन सांगत होतो आणि त्यात तू तेच विचारलीस. ज्ञानदेव पंथराजाचे महात्म्य सांगत आहेत. या पंथराजाने जात असता साधक सिद्ध होतात व आत्मज्ञानी पुरुष या मार्गाने गेल्यामुळे जगन्मान्य होतात असं ज्ञानदेवाने मागच्या ओवीत सांगितलं. आता सांगतात की या मार्गाने जो जातो तो तहान भूक विसरतो. ही रात्र हा दिवस असेही ज्ञान त्याला होत नाही. कारण तहान व भूक हे प्राणांचे धर्म आहेत. योगी प्राणांचा निरोध करतो, त्यामुळे त्याला तहान भुकेची जाणीव राहत नाही. त्याला दिवस रात्र भासत नाहीत, म्हणजे त्याला सर्वच बाह्य पदार्थांचा विसर पडलेला असतो. अशी अवस्था आपल्याला रामकृष्णाची झालेली दिसून येते. पुढे ज्ञानदेव म्हणतात की तो या मार्गावर चालत असता त्याचे जेथे जेथे पाऊल पडते तेथे तेथे त्याला मोक्षाची खाण उघडते, म्हणजे मोक्षाचा अनुभव येतो. तो प्रत्येक पावलावर आनंद उपभोगत असतो. जर मार्ग चुकला, वाटेत भेटलेल्या सिद्धींना भुलला तर मोक्षाची वाट अडवली जाते. पण मोक्ष मिळाला नाही तरी त्याला स्वर्गप्राप्ती तरी नक्कीच होते. पुढे ज्ञानदेवांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे की पूर्व दिशेने निघून पश्चिम दिशेला पोचावे तसा हा मार्ग आहे. हा मार्ग गुरुगम्य आहे. कुंडलिनीच्या सहाय्याने प्राणांचा सुषुम्ना नाडीत प्रवेश करून आधारादी षटचक्रांचे अनुसंधान व तेथील गणेशादी देवतांचे अनुसंधान व पूजन करून त्यांच्या अनुग्रहाने सहस्रा दलाच्या ठिकाणी शिवशक्तीचे ऐक्य करणे याला पूर्व मार्ग म्हणतात. आणि कुंडलिनी शक्तीच्या सहाय्यानं सुषुम्ना मार्गाचा वळसा घेऊन त्रिकुटापासून ब्रह्मरंध्रापर्यंत गमन करणे याला पश्चिम मार्ग म्हणतात. पूर्व मार्ग साधल्यावर पश्चिम मार्ग साधावायचा असतो. म्हणून पूर्व मार्गाने निघून पश्चिम दिशेला पोचावे असे ज्ञानदेव म्हणतात. पुढे ज्ञानदेवानी निश्चलपणे धनुर्धरा चालणे येथीचे असं म्हटलेलं आहे. मनाचा स्थिरपणा हेच या मार्गाचे चालणे आहे. मन एकाग्र करून एके ठिकाणी स्वस्थ बसूनच हा मार्ग आक्रमावायचा आहे. ही सर्व प्रक्रिया गुरुगम्य आहे. पुढे ज्ञानदेव सांगतात की ज्या मार्गाने मुक्कामास जायचे तो गावच आपण होतो.
या मार्गाने शिवशक्तीचे ऐक्य करून घ्यायचे असते. शिवशक्तीचे ऐक्य झाले की अखंड ऐक्य झाले. मग साधक वेगळेपणाने राहत नाही. जणू ज्या गावाला जायचे तो गावच आपण व्हायचे. मग हे गाव व हा आपण असा वेगळा द्वैतदर्शक भाव त्याच्याकडे शिल्लक राहत नाही. अद्वैताच्या गावाला जायला निघायचे व शेवटी आपण अद्वैतातच विलीन व्हायचं. अर्जुनाला आपले असे ऐक्य केव्हा होईल याची घाई झाली होती. म्हणून तो श्रीकृष्णांना विचारतो की तेच ऐक्य मला केव्हा प्राप्त होईल. मी आरती समुद्रात म्हणजे उत्कंठेच्या समुद्रात बुडत आहे. त्यातून मला तुम्ही बाहेर काढणार की नाही. पण पार्थाने विचारावे व मग आपण त्याला सांगावे एवढेही श्रीकृष्णांना सहन होत नाही. आपण तर तीच अद्वैत सिद्धी पार्थाला द्यायला तयार असताना मध्येच पार्थाने हा प्रश्न कशाला विचारावा असं त्यानं वाटून गेलं. अशा प्रकारे ज्ञानदेवाने श्रीकृष्ण पार्थाचा संवाद रंगवून गीतेची संवादात्मकता कायम ठेवली आहे व पंथराजाचे वर्णन आवर्ते घेऊन मूळ विषयाकडे आपल्या टीकेचा रोख वळवलेला आहे. तसेच त्यांनी श्रीकृष्णांचे पार्थावरील प्रेमही कसे होते ते दाखवलेले आहे. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे जर ऐकणाऱ्याची इच्छा नसेल तर त्याला सांगून काहीही उपयोग होत नाही. श्रीकृष्णांकडून तो मार्ग कोणता त्याची अर्जुनाला अत्यंतिक इच्छा झाली होती. मग श्रीकृष्णमय बरसल्यावर अर्जुनाच्या ठिकाणी पेरलेले बीज रुजणारच याची खात्री झाल्यावरच श्रीकृष्णांनी त्याला ध्यान मार्गाची माहिती देण्यास आरंभ केला. मग प्रत्यक्षात योगाभ्यास कसा करावा ते स्पष्ट करून सांगू लागले. तो भाग आपण उद्या पाहू.